ज्यांनी घराघरामध्ये शैक्षणिक, आर्थिक आणि माणसाची अस्मिता जागृत करणारी चळवळ नेऊन पोहोचवली असे क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी इथे स्वराज्यातून ओबीसी समाजाचं संघटन केलं आणि प्राणपणानं लढणारी माणसं महाराष्ट्राकरता उभी केली, ते शिवाजीराजे, अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियर रामास्वामी, ज्यांनी दक्षिणेत आरक्षणासाठी आणि अस्मितेसाठी चळवळ चालवली. गाडगे बाबा, संत नामदेव, संत विद्रोही, संत तुकाराम, या सर्वांना मी अभिवादन करते. आणि आजच्या व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर बबनरावजी तायवाडे सर, अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय प्रतिभाताई धानोरकर, आमदार चंद्रपूर, ज्योतिताई ठोकणे, अपर्णाताई पाटील, डॉक्टर ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके, तशाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला अध्यक्ष इंजिनियर सुषमाताई भट, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या कार्याध्यक्ष डॉक्टर शरयूताई तायवाडे, ज्या आपल्या डॉक्टर साहेबांच्या मागे म्हणजे तायवाडे सरांच्या मागे ज्या सावलीसारख्या उभ्या असतात आणि त्यांच्या कामामध्ये सतत सहभागी असतात, डॉक्टर रेखाताई, ॲडव्होकेट रेखाताई बारहाते, ज्या राष्ट्रीय ओबीसी महिला संघाच्या म्हणजे उपाध्यक्ष अगदी सुरुवातीपासून मी त्यांना पाहते आहे आणि इतर डाव्या चळवळीतसुद्धा त्या सतत सहभागी असतात, ॲडव्होकेट समीक्षाताई गणेशे, सचिव राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, आणि श्रीमती कल्पनाताई मानकर, प्रदेशाध्यक्ष, त्या आमच्या भागातल्याच आहेत, वरुडकडच्या, आता अलीकडे इकडे स्थायिक झाल्या आहेत त्या, विजयाताई धोटे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या विदर्भाच्या ज्या अध्यक्ष आहेत, नंतर आमच्या वहिनी सौ वृंदाताई ठाकरे, अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ नागपूर शहर, ऋतिकाताई डाफ, साधनाताई बोरकर, आणि सत्कार मूर्तीच्या इथे झालेत ज्यांचे सत्कार करण्यात आले. आता अनावधानानं काही नावं माझ्याकडून सुटू शकतात. आणि आपल्या जयश्रीताईंनी, आता तुम्ही जयश्रीताईंचं तुम्हाला अगदी हसवलं, म्हणजे उदासीनतेकडे गेलेला जो ओबीसी समाज आहे याला खऱ्या अर्थाने त्यांनी, ज्योतिताईंनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये त्यांनी आपल्याला म्हणजे खरोखर मनापासून हसवलं त्यांनी. आणि हसणं हे आज आवश्यक झालेलं आहे, कारण ओबीसी समाजाची जी अवस्था आहे ती फार डिप्रेशनमध्ये असलेला समाज आहे आणि म्हणून या समाजाला यातून काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि असे सुद्धा वक्ते आपल्याला आवश्यक असतात. त्यानंतर धानोरकर ताईंनी, म्हणजे ज्या एक प्रतिनिधी आहे, आमदार आहेत, तर त्यांनी सांगितलं की समस्या काय आहेत. शेवटी ओबीसीचे प्रश्न इथे पाहिजे तसे मनावर घेतल्या जात नाहीत, पण तरीसुद्धा या सगळ्या प्रश्नांमधून म्हणजे इथे ज्या ओबीसी चळवळी सुरू झाल्या तर यामध्ये अगदी आपण पाहतो की, आणि इथे उपस्थित असलेली, मी एक नाव विसरले महत्त्वाचं, उपस्थित असलेले आजच्या याच्यामध्ये आमचे शरद भाऊ जे ओबीसी महासंघासोबत आहेत वानकडे, नंतर बहुजन संघर्षाचे संपादक ज्यांनी मंडल आयोगासाठी आपल्या म्हणजे संपूर्ण विदर्भ पिंजून काढला त्या काळामध्ये, असे सन्माननीय नागेश काका चौधरी, त्यांच्यासोबत असलेले आमचे सुनील भाऊ, अशी बरीचशी परिचित नावं, मदन करते, बरीचशी नावं इथे आहेत आणि बरेचसे लोक इथे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. तर आपण पाहतो आहे की 2016पासून तायवाडे सरांनी हा जो प्रयत्न केलेला आहे आणि इथल्या ओबीसींना म्हणजे मधल्या काळामध्ये ही चळवळ थोडी थंड झाली होती, ते या चळवळीमध्ये जान ओतण्याचं काम, त्याच्यामध्ये प्राण ओतण्याचं काम त्यांनी केलं. आणि हा संपूर्ण समाज, की जो समाज आताच आपल्याला सांगितलं यापूर्वीच्या वक्त्यांनी की एक झोपी गेलेला समाज, म्हणजे झोपेचं सोंग घेतलेला समाज आपण ज्याला म्हणतो, की सगळं माहिती असतं पण आपण न माहीत असल्यासारखं करतो, तर या समाजामध्ये जागृती निर्माण केली त्यांनी. आणि खरोखर हे वाखाणण्यासारखं आहे
हे लक्षात घेण्यासारखं आहे, हे स्वागतार्ह आहे. आणि तेव्हापासून मी बघितलं की 2016मध्ये जे अधिवेशन त्यांनी घेतलं होतं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हॉलला, तर त्यावेळेला बाया आल्या होत्या आणि त्या बायांशी मी बोलले. चंद्रपूरपासून आताही आपण पाहिले की अनेक ठिकाणच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या बाया इथे आपल्याला दिसत आहेत. तर त्या बायांशी मी बोलले, तर त्या म्हणाल्या की आजपर्यंत आम्ही घराच्या बाहेरसुद्धा पडलो नाही, पण आज आम्ही OBC म्हणून एक इथे आलेलो आहोत. आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीमध्ये. आम्हीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी इथे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासुद्धा त्यांच्यासोबत इथे होत्या. ही जागृती त्यांनी निर्माण केली. अनेक मागण्या घेऊन ते पुढे आलेत आणि एवढंच नाही तर भारतभर त्यांनी आंदोलनं केली, निदर्शनं दिली, उपोषणं. मोठमोठी माणसं जी OBCच्या प्रश्नावर काम करणारी होती, यादवांसारखी माणसं त्यांनी आणली, दिल्लीला अधिवेशन घेतलं आणि बरेचसे प्रश्न त्यांनी तिथे म्हणजे सोडवून घेतले. जसे स्कॉलरशिपचा प्रश्न आहे किंवा इथे मंडळ तयार व्हावं याकरता आणि OBCचे प्रश्न त्यांना स्कॉलरशिप मिळावी. तर अशा अनेक जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर त्यांनी खरोखरच काम केलेलं आहे आणि लोकांना संघटित आणि आजपर्यंत हे सगळं काम सुरू आहे. चिकाटीनं ही माणसं त्यांच्या मागे आहेत, काम करता आहेत आणि हे OBC समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते. यापूर्वीसुद्धा ताईंनी आता इथे आपण एक शूद्र म्हणून गणल्या गेलेले लोक की ज्या व्यवस्थेमध्ये आपल्याला कुठलंही स्थान नव्हतं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण कुठेही आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या आपल्याला कुठेही परिपूर्णता नव्हती. तर आपण बघतो आहे की इथला हा जो OBC समाज आहे, माळी आहे, शिंपी आहे, लोहार आहे, सुतार आहे, हा सगळ्या कौशल्यांनी भरलेला हा समाज. म्हणजे या देशाला सुंदर करण्याचं आणि या देशासाठी खरं कष्ट देण्याचं काम जर कोणी करत असेल तो अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC समाज करतो आहे. तेली आहे, माळी आहे, कुणबी आहे, ज्यांचा शेतीशी संबंध आहेत. परंतु यापूर्वी जे उदाहरण दिलं की छत्रपती म्हणजे शिवरायांना जेव्हा आपला राज्याभिषेक करून घ्यायची वेळ आली तर तेव्हा मात्र आपल्याला एका विशिष्ट वर्गाची गरज पडते, ती मान्यता घेण्याकरता. आणि म्हणून गागाभट्टाला इथे आणावं लागलं. तेव्हा अनेक असे पुरावे त्यांना द्यावे लागलेत आणि गागाभट्टांनी सांगितलं की तुम्ही शूद्र आहात, मी तुमचा राज्याभिषेक म्हणजे राजा माणूस ज्यांनी इथे स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांनी, अशा लोकांना सुद्धा डावलण्याचं काम इथे झालेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी खऱ्या अर्थानं रिझर्वेशनची संकल्पना इथे आणलेली आहे. म्हणजे या देशातल्या माणसाला रिझर्वेशन मिळावं, त्याला नोकरीमध्ये जागा मिळाव्यात, हे पहिले सिद्धांतकार महात्मा ज्योतिराव फुले आहेत. त्यांनी इथल्या शूद्र अतिशूद्रांचं दुःख जाणून घेतलं, त्यांनी इथल्या शूद्र अतिशूद्रांचे प्रश्न जाणून घेतलेत आणि ते प्रश्न सोडवले जावेत म्हणून त्याकरता इथल्या 1882मध्ये इथल्या हंटर कमिशन समोर त्यांनी निवेदनं दिली आणि सांगितलं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा. आणि त्या चार्ल्सला राजकुमारांना सांगितलं की जा आणि तुम्ही आपल्या आईला सांगा की या देशाची परिस्थिती काय आहे, इथल्या शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे, इथला समाज कशा पद्धतीने होरपळतो आहे. आणि हे सगळं स्वप्न पूर्ण करण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं आणि म्हणून राजश्री शाहू महाराजांना आपण आरक्षणाचे जनक असे म्हणतो. त्यांच्या संस्थानामध्ये 80% जागा म्हणजे 90% त्यांनी रिझर्वेशन नेलं होतं. ते कुणालाही व्हायले नाही. लोकमान्य टिळकांनी म्हणजे जे स्वराज्याच्या ज्या गप्पा मारत होते अशा लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केला आणि सांगितलं की म्हणजे पटवर्धन संस्थानाचा एक साधारण वकील गणपतराव अभ्यंकर जाऊन सांगतो की शाहू राजे तुम्ही हे काय करता आहात की आर्थिक प्रश्न महत्त्वाचा आहे लोकांचा, तुम्ही जातीच्या म्हणजे जातीच्या प्रश्नाला समोर करून तुम्ही आरक्षण देता आहात, हे चुकीचं आहे. तेव्हा शाहू महाराजांनी सांगितलं की नोकराला आदेश दिला की जा म्हणे आणि सगळे चणे तू त्या मैदानावर नेऊन टाक. त्यावेळेला ते चणे मैदानावर जेव्हा नेऊन टाकले आणि त्याला सांगितलं का पाग्यातले सगळे घोडे सोडून दे म्हणे त्या चण्यांवर. आणि जेव्हा म्हणजे अभ्यंकर तिथेच उभे होते, अभ्यंकर वकील, तर त्यांनी जेव्हा बागेतले घोडे तिथे गेले तेव्हा जे सुदृढ घोडे होते यांनी संपूर्ण चणे खाऊन टाकले आणि जे दुर्लक्षित जे दुर्बल घोडे होते यांना चणे मिळाले नाही. तेव्हा शाहू महाराजांनी गणपतरावला प्रश्न केला की म्हणे अभ्यंकर आता सांगा की या घोड्यांचं, या दुर्बल घोड्यांचं आम्ही काय करायचं, यांना कसं अन्न पोचवायचं. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही असं करा, एका पिशवीमध्ये चणे टाका आणि त्याचे तोबरे या घोड्यांच्या तोंडाला आपल्याला बांधावे लागतील. म्हणे आम्ही हेच करतोय आणि म्हणून ही आहे आरक्षणाची कल्पना, ही आहे आरक्षणाची संकल्पना, हा आरक्षणाचा मूळ जनाधार की जे सुदृढ आहेत ते समोर पळता आहेत, पण जो दुर्बल आहे त्याच्या पोटात अन्न नाही तरी म्हणजे तो मागे राहतोय त्याला तिथपर्यंत नेणे, त्याला त्या शर्यतीमध्ये अन्न महत्त्वाचं आहे आणि इथून आरक्षण सुरू होते. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी असं म्हटलं होतं की नेमावे शिक्षक माळ्या कुणब्यांचे, दुसरे ते महार मांगांचे.
नेमावे, इथे आरक्षण आहे, उद्गाते आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे रिझर्वेशनचे उद्गाते पहिले, आणि म्हणून ते म्हणतात की नेमावे शिक्षक माळ्या कुंब्यांचे, दुसरे ते महार मांगांचे, आणि अस्ति पुतळे हे सात्विक ज्ञानाचे. ही सात्विकता या वर्गाला त्यांनी प्रदान केलेली आहे. आणि बहुजनांविषयी पहिली मागणी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली हे आपण पाहतो. शाहू महाराजांनी ते आपलं स्वप्न उतरवलं, आणि अशा पद्धतीने आरक्षणाची जी कल्पना आहे ती शाहूंनी पूर्णपणे रुजवली आपल्या संस्थानामध्ये. ताईंनी यापूर्वी सांगितलं, जयश्री ताईंनी, की तिथे 70% 60% ब्राह्मण होते, 60% सवर्ण होते, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि अशा वेळेला मग त्यांनी हे सगळं संपून यांना वगळून इतरांना आरक्षण दिलं. ते 90% दिलं. लोकमान्य टिळकांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं की शाहू तुम्ही हे करतात हे बरोबर नाही आहे, म्हणजे यांनी या देशामध्ये समानता रुजणार नाही, अशा पद्धतीचं बोलल्या गेलं. पण शाहूंनी या कुठल्याही गोष्टीला भीक घातली नाही, आणि ते खंबीरपणे उभे राहिले. या गोष्टीची लढत त्यांनी दिली, आणि आपल्या राजकीय सत्तेचा उपयोग इथल्या बहुजन समाजाच्या उत्थानाकरता त्यांनी करून घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आपल्याला माहीत आहे की शाहू राजांची जे आकलन होतं समाजाविषयीचं, ते आकलन अत्यंत मोठं होतं, अत्यंत व्यापक होतं. मानवता त्यांच्या हृदयामध्ये भरलेली होती, आणि त्याच दृष्टीने ते समाजाला पाहत होते, त्याच दृष्टीने ते समाजाचे प्रश्न सोडवत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणामध्ये मदत करण्यासाठी शाहू खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत. कारण शाहू राजांनी हे ओळखलं होतं की हा माणूस दलित समाजाचं मोठं नेतृत्व करू शकतो. या पाऊलखुणा त्यांना दिसल्या होत्या. आणि तेवढंच नाही, तर अनेक लोकांना, म्हणजे मूकनायक ज्या वेळेला चालवलं आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी, त्यावेळेला मूकनायक करता खास पैसा, म्हणजे त्यांना आर्थिक सहाय्य केलं, आणि सांगितलं की आंबेडकर तुम्ही समोर व्हा, मी तुमच्या सोबत आहो. या पद्धतीनं शाहू महाराजांचं काम होतं. आपल्याला माहिती आहे की शाहूंनी कधीही, म्हणजे कुणाच्या विरोधाला न जुमानता खंबीरपणे अगदी या सगळ्या प्रश्नांना फेस करताना आपल्याला ते दिसतात. प्राथमिक शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिलं, म्हणजे जवळपास 150 शाळांवरून त्यांनी त्यांच्या संस्थानामध्ये कोल्हापूरच्या 500-600 अगदी शाळा सुरू केल्या प्राथमिक. आणि इथल्या सगळ्या गरीब आणि ओबीसी, बहुजन, ओबीसी, मागासवर्गीय इतरांना हे सगळं शिक्षण देण्याचा कारण त्यांना माहीत होतं की माझ्या वर्गाला शिक्षणामध्ये आणल्याशिवाय हा समाज सुदृढ होणार नाही, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या हा सुदृढ होणार नाही. आणि समता म्हणजे काय हे त्यांनी आपल्या याच्यातून, त्यांच्या व्यवहारातून त्यांनी समाजाला दाखवून दिलं. 1929 ज्या वेळेला इथे मोर्ले मिंटो सुधारणा आला, 1929च्या बहिष्कृत भारतच्या एका अंकामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात की इथे जर समता आणायची असेल तर ज्यांनी असमता निर्माण, म्हणजे आम्ही समतेसाठी निघालेले जे लोक आहोत, तर ते समता म्हणजे हे परिवर्तन आहे समाजाचं. म्हणजे असमानता असून जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला समता आणायची आहे, तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही समतेच्या दृष्टीने या असमानता असणाऱ्या लोकांच्या डोक्यातली असमानता काढून आम्हाला समाज इक्वल करायचा आहे, आणि ती समता आम्हाला आणायची आहे. त्यांच्यासोबत चालणं म्हणजे आम्ही असं म्हणतो की जसा एखादा रोगी माणूस असतो, त्या रोगी माणसाला जर तुम्ही जाडं अन्न दिलं तर ते त्याला पचणार नाही, पण एखाद्या सुरळून माणसाला दिलं तर ते त्याला चांगल्या पद्धतीनं पचेल. तर अशा पद्धतीचं म्हणजे विपरीत होईल. रोग्याला जर तुम्ही ते अन्न दिलं तर विपरीत होईल. तर या पद्धतीची व्यवस्था इथे आम्हाला निर्माण करायची आहे, म्हणजे ज्याला पचेल, ज्याचा म्हणजे इथे काय होईल, निरोगी होईल, त्याच्या पद्धतीचं अन्न आम्हाला इथे तयार करायचं, अशी समता आम्हाला इथे आणायची आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं. मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर झालेत, आणि त्यावेळेला त्यांनी इथल्या जे काही आरक्षणाच्या ज्या हे होत्या त्यांनी त्या पद्धतीनं त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. इथल्या मागासवर्गीय भटक्या विमुक्तांसाठी जागा ठेवण्यात आल्या, आणि 340वा कलम जे त्यांनी निर्माण केलं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी. या बाबतीत डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जी भूमिका होती ती अत्यंत परखड होती, अत्यंत हुशार होते, विद्वान होते. ते त्यांनी घटना समितीमध्ये अनेक प्रश्नांवर त्यांनी, म्हणजे 547 जवळपास दुरुस्त्या त्यांनी घटनेमध्ये सुचवल्या होत्या त्यावेळेला, आणि प्रखरपणे बोलत होते ते बहुजन समाजाच्या प्रश्नांवर. तेव्हा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यावेळेला घटना समितीच्या बैठका सुरू होत्या, तर तिथे गेलेत आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी की आंबेडकर तुम्ही म्हणजे इतर मागाससुद्धा वर्ग इथे आहे,
ज्याला ओबीसी म्हटलं जातं, अदर बॅकवर्ड क्लास, त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला घटनेमध्ये विचार करावा लागेल. तेव्हा बाबासाहेब म्हणालेत की हो, मी याच प्रश्न, हे कोणीतरी बोलेल याची मी वाट बघत होतो आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न म्हणजे करतो आहे. त्याच्यामध्ये मी हे सगळं समाविष्ट, पण यादी नव्हती, ओबीसीची यादीच नव्हती. या देशाचा मूलाधार असलेला, जनाधार असलेला समाज, पण देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा घटना तयार झाली तर ओबीसीची यादीच नाही. म्हणजे ओबीसी कोणाला म्हणायचो, अदर बॅकवर्ड क्लास कशा ठरवायचे? तर तेव्हा मग डॉक्टर बाबासाहेबांनी 340व्या कलमामध्ये राष्ट्रपती आयोग नेमून तुम्ही काय करा, तर या ओबीसींच्या प्रश्न यांच्यासाठी खास सवलती तुम्ही यांना द्या, त्यांचा सर्वे करा. आणि म्हणून काका कालेलकर आयोग, त्याच्यानंतर 340व्या कलमानंतर काका कालेलकर आयोग, तुम्हाला माहिती आहे की तो आयोग इथे आला. या आयोगामध्ये ओबीसींच्या प्रश्नासाठी त्यांनी सर्वे केला, सगळं होतं. पण झालं काय की याच्यामध्ये जे 5 या कमिटीवर लोक होते, ते या कमिटीवरच्या लोकांनी त्या कालेलकर आयोगाला असहमती दर्शक पत्रकं त्याच्यासोबत दिली. आणि असहमती आणि एवढंच नाही तर कालेलकर हे गांधीवादी होते आणि स्वतः ते सवर्ण होते. तर त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं की इथे अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे यांना शिक्षणाचा अधिकार देण्यात अर्थ नाही. पहा, लक्षात घ्या, इथल्या तेल्यामाळ्या कुणब्यांनी काही शिकावं असं नाही आहे, कारण सगळ्याच जातींना शिक्षण मिळालं पाहिजे हे काही आग्रही नाही आहे. आणि म्हणून यांना शिक्षण नाही आहे तर यांना आरक्षणाची गरज काय आहे? लक्षात घ्या की काका कालेलकरांनी आपल्याला हे दिलेले, म्हणजे आपण कसं डावलले गेलो, त्यांनी म्हणजे हा आयोग लागू जो झाला नाही, जो ओबीसींच्या उत्कर्षाचा आयोग होता, तर तिथे यांनी ते पत्र लिहिलं 32 पानी, ते राष्ट्रपतीला पाठवलं की इथे काय होणार नाही, की या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारात घेतल्याने. आणि मी याच्यावर स्वाक्षरीसुद्धा करण्याच्या विचारामध्ये नव्हतो, पण मी स्वाक्षरी केलेली आहे. याचा भार म्हणजे तुम्ही बहुजन समाज आजपर्यंत वर्गणी करून जे तुम्ही सभा संमेलनं घेत होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी जो पैसा गोळा करत होते तसाच करा असं कालेलकरांनी पत्रामध्ये लिहिलं. आणि चांगली गोष्ट आहे की समाजातून जर शिक्षणासाठी तुम्ही पैसा गोळा करत असाल आणि आपण आपल्यासाठी एवढं केलं पाहिजे असंही ते त्याच्यामध्ये लिहितात. आणि त्यांनी सांगितलं की सरकारी तिजोरीवर याचा भार नको. आणि हा कालेलकर आयोग अशा संभ्रमात असल्यामुळे शेवटी काँग्रेसचं सरकार आला आणि त्याला ह्या संभ्रमात असलेल्या कालेलकर आयोगाला ते उत्तर देऊ शकले नाही. तो आयोग कचऱ्याच्या डब्यामध्ये गेला. आणि त्याच्यानंतर मात्र 1900 म्हणजे BJP सरकार, भाजप सत्तेवर आली, जनता दल, आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झालेत. तर मोरारजी देसाई ज्या वेळेला पंतप्रधान झालेत त्यावेळेला त्यांनी त्यांच्या अजेंड्यामध्ये हे लिहिलेलं होतं की आम्ही ओबीसींचे प्रश्न सोडवू. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यावेळेला मोरारजी देसाईंनी आयोग निर्माण करण्याचा एक कमिटी म्हणजे स्थापन केली. त्याच्यामध्ये 4 लोक होते आणि बिंदेश्वर प्रसाद मंडल यांना त्याचं अध्यक्ष करण्यात आलं. त्याच्यामध्ये सर्वे करण्यात आला की ओबीसी कोणाला म्हणावं, अदर बॅकवर्ड क्लास कोणाला म्हणावं. मग त्याच्यामध्ये त्यांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा कसोट्या ठेवल्या. याला 22 मार्क देण्यात आले. दोन खेडे आणि 1 जिल्हा अशा पद्धतीनं तो सर्वे झाला तो आपल्या लोकांचा. आणि याच्यामध्ये आपण बॅकवर्ड क्लासमध्ये बसतो यासाठी मंडल आयोगाने खूप मोठी मेहनत घेतली. आणि मेहनत घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं की मागासवर्गीय कोण आहेत. हा आयोग ज्या वेळेला म्हणजे या आयोगाचं काम सुरूच होतं त्यावेळेला जनता सरकार पडलं. आणि पडल्यानंतर पुन्हा काँग्रेस आली. काँग्रेसने सुद्धा इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्या याद्या तयार करण्यासाठी पुन्हा त्याची मुदत वाढवून घेतली. आणि मग मात्र हा आयोग लागू करण्याचं काम, मंडल आयोग लागू करण्याचं, कारण याच्यामध्ये आपली जी अवस्था होती ही अत्यंत खराब होती. मातीच्या घरामध्ये राहणारे लोक किती आहेत, नंतर 5 ते 15 वर्षापर्यंतच्या शिक्षण सोडणाऱ्या, मॅट्रिकपासून शिक्षण किती लोकांनी सोडलेलं आहे, नंतर बाया 1.5 मैलावरून पाणी आणणाऱ्या बाया. तर हे सगळं याच्यामध्ये ठरवण्यात आलं. आणि वेळेचा अभाव आहे अशी हे आलेली आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मी फार आता काही बोलणार नाही, कारण मला ते चिठ्ठी आली की घाबरल्यासारखं होतं. आणि हां, ही आपली नेहमीची सवय आहे, पद्धत आहे. तर मी याच्यामध्ये झालं काय की म्हणजे ही चळवळ जी होती आणि मग ओबीसींच्या प्रश्नासाठी जे काम केलं किंवा मागासवर्गीय म्हणून सिद्ध करण्यात, याच्यात डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा फार मोठा सहभाग होता. त्यांनी ह्या मागासवर्गीय याद्या करण्यासाठी विदर्भामध्ये फार मोठी चळवळ सुरू केली. आणि ही चळवळ हे कमिटीसमोर ठेवण्याचं काम म्हणजे कोणी केलं, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, दलित माणूस होता एक, म्हणजे जे समाज कल्याण मंत्री होते, बाबूराव भारसकर,
यांनी हे त्या कमिटीसमोर ठेवलं की आम्ही ओबीसी असे असे आहो. तेव्हा कुत्सित प्रश्न त्यावेळेला मराठ्यांनी त्या लिस्टला विरोध केला. लक्षात घ्या, त्यावेळेला मराठ्यांनी लिस्टला विरोध केला. सांगितलं की अरे म्हणे तुम्ही हे कुठून आणले आहे सगळे 18 पगड जातीतले लोक. अशा पद्धतीनं गंमत उडवण्यात आली. पण तरीसुद्धा काका कालेलकर आयोगानंतर मंडल आयोगाच्या वेळेस जो सर्वे झाला त्यातसुद्धा हे सगळे कन्सेप्ट घेण्यात आले. पूर्ण सर्वे करण्यात आला. त्यावेळेला मंडल आयोगाने ज्या काही आम्ही तुम्हाला सांगितलंच की नंतर मात्र 27% आरक्षण VP सिंग जेव्हा सत्तेमध्ये आले, कारण पंतप्रधानाला सुद्धा दृष्टी असावी लागते. आता बरेच जण म्हणतात की त्यांचा तो अजेंडा होता किंवा अजून काही अशा पद्धतीचं खूप घाई केली VP सिंगांनी. पण VP सिंगांनी तुमच्यावर उपकार केले. 27% आरक्षण नोकऱ्यांमध्ये दिलं आणि ते मंजूर केलं. हे मंजूर केल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळला सगळीकडे. आणि झालं काय की पेटवण्यात आल्या बसेस. आता तुम्ही मराठ्यांच्या याचं स्वरूप पाहून राहिलेले आहात की कसे चिडतात लोक. म्हणजे आरक्षण म्हणजे काही गंमतची गोष्ट नाही आहे. अतिशय तुमच्या मुलांना तुम्ही पोटतिडकीने शिकवता. इथला शेतकरी शेतजमीन कसतो. पण याला कुठेच जर सरकारी खात्यामध्ये जर नोकऱ्या नसतील, याची जर कोणीही दखल घेतल्या नसेल तर हा गरिबीमध्ये सडत मरतो. याच्या पिढ्याला पिढ्या सडतात. कारण एक समाज इथे असा आहे की ज्याच्या 4-4, 5-5 पिढ्या मागच्या सुदृढ झालेल्या आहेत. आता तर तुम्हाला खेड्यामध्ये सुद्धा काय, पण खेड्यामध्ये सुद्धा सवर्ण लोक दिसत नाही. वाडे त्यांचे खाली पडलेले आहेत. धंतुली विभाग पहा नागपूरचा, पूर्ण आरोग्यशास्त्र, पूर्ण आरोग्याचे आणि मेडिकल पूर्ण भरलेलं आहे तिथे. सगळे सोडलं. आता शहरही सोडली त्यांनी, फॉरेनला गेलेले. एवढा प्रगत समाज आहे. आणि आपण कुठे आहोत? आपला नवरा आत्महत्या करतो शेतीपायी, आपला पोट्टा शिकत नाही, खर्रा खाऊन कॅन्सर होऊन मरतो, तरी आम्ही गावामध्येच आम्ही सडतो. कारण आम्हाला मार्गच नाही आहे. कारण आमच्यामध्ये लढण्याची ताकदच नाही आहे या प्रश्नांसाठी. वर्षापासून आरक्षण घेतलेलं आहे त्यांनी. आणि तरी सुद्धा आज मराठ्यांची ही हिंमत नाही आहे. म्हणजे जरांगे पाटील जे बोलून राहिले, मी त्यांना विरोध करत नाही किंवा आपलेच नातेवाईक, आपल्याच रक्ताचे बंधू आहेत ते. पण जरांगे पाटील जेव्हा म्हणतात की आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, अरे ओबीसीच तर पुरा खाऊन नाही राहिला. 27% दिलं तेही पुरा फाटा भेटत नाही आम्हाला. आमचे पोरं बेरोजगार आहे, शेती परवडून नाही राहिली. 100 रुपये लावा तर 25 रुपये निघतात फक्त शेतीत. ही अवस्था आज या समाजाची आहे. कारण आपण गुपचाप आहोत. निवडून गेलेल्या प्रतिनिधींना आपण लोकशाहीमध्ये प्रश्न विचारत नाही. एवढी ताकद ओबीसीमध्ये नाही आहे. मग फक्त काय केवळ राजकारणासाठी आपण करायचं काही सगळं? तर ही ताकद या समूहामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा प्रश्न म्हणजे आपण लढण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. तर जरांगे पाटील जे म्हणतात, जरांगे पाटलांच्या हे लक्षात नाही येत का 75% जागा तुम्हाला ओपनमध्ये दिल्या होत्या, तर 75% सवर्ण खाऊन राहिले. तुम्ही त्याच्या छातीवर बसायला पाहिजे. तर त्याच्या छातीवर बसायचं सोडून देते आणि जे दुर्बल आहेत ओबीसी त्याच्या मागे लागतात. तर याचा विरोध करण्याची गरज आहे. म्हणजे हे जरांगेंच्या लक्षात यायला की आपण आणून दिलं, तर हे तर त्यांच्या लक्षात येत नाही. पण भिडे त्यांच्या बाजूला जाऊन बसतात. काय म्हणावं याला? म्हणजे अशा पद्धतीनं ओबीसी समाजाला ना, म्हणजे 27% आम्हालाच पोटभर भेटत नाही, तर तुम्ही त्याच्यातली भाकर आमची ओढून नेता आहात. तर याचा विरोध सुद्धा आपण केला पाहिजे. म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळायचंच आहे तर त्यांनी स्वतंत्र द्यावं. त्यांनी स्वतंत्र मागणी केल्या. ठीक आहे भाई, तुम्ही म्हणता आम्ही कुणबी आहो. पण जेव्हा भाऊसाहेबांनी, पंजाबराव देशमुखांनी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही मागासवर्गीय यादीमध्ये या आणि तुम्ही कुणबी आहात, तेव्हा तुम्ही म्हणत होते का नाही आम्ही संस्थानिक आहोत, आम्ही ह्या महाराष्ट्रात आमची सत्ता आहे, आम्ही मराठी आहोत, शिवाजी महाराजांच्या काळात लढले आहोत, आणि तुमची कॉलर साठ होती त्यावेळेला. आता तुम्ही एकदम असे झालात, तुम्ही म्हणता आम्ही कुणबी आहोत, शूद्र आहोत. तर त्याच वेळेला भाऊसाहेबांनी म्हटलं होतं की तुम्ही जर या पद्धतीने राहत असाल तर तुम्हाला काळी इतकी मराठ्यांना उद्या किंमत राहणार नाही. अखिल भारतीय मराठा परिषदेमध्ये कोल्हापूरला डॉक्टर पंजाबराव देशमुख हे बोलले होते. तर या सगळ्या ज्या मागण्या आहेत, म्हणजे आज 27 म्हणजे आपण 60% गेलो आहे. 60% ओबीसी इथे आहे. 60%च्या वाट्या याला 12.5% सुद्धा नोकऱ्या नाही आहेत. ही अवस्था आज ओबीसीची. तर यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. म्हणजे ह्या ज्या चळवळी उभ्या होतात इथे, या चळवळींना आपल्याला सपोर्ट करावा लागणार आहे. आपल्या विचारांच्या चळवळी आपल्याला ओळखाव्या लागणार आहेत आणि ओबीसींची बाजू आपल्याला परखडपणे मांडावी लागेल. आपण लढण्यासाठी तयार असणं ही आता आपली एक ओबीसींची जमेची बाजू आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्यामध्ये ताकद निर्माण करणं. कारण बेरोजगारी जर सगळ्यात जास्त असेल तर अदर बॅकवर्ड क्लासमध्ये जा, ओबीसीमध्ये आहे. बेरोजगार आहेत पोरं, पाणठेले लावून राहिले. अहो एवढं काय, पण दारूच्या भट्ट्या सुद्धा काढून राहिले आमचे शिकलेले पोरं. ही अवस्था आहे ग्रामीण भागातली. आज तुम्ही शहरामध्ये राहता, तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन पहा काय अवस्था आहे कुणबी समाजाची, माळी समाजाची, तेली समाजाची.
प्रचंड प्रचंड शोषण आहे. आणि दुसरीकडे आताच ताई बोलल्यात की धार्मिकतेचा जो पगडा आहे, आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोध नाही करत या गोष्टीला, तुम्ही कुठंही माना, तुम्ही घरामध्ये देऊ, तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही आहे. पण तुमची एक बाजू जी विकलांग झालेली आहे त्या बाजूला तुम्ही जरा विचार करा का आमचं शोषण कोण करून राहिलेलं आहे, या शोषणाच्या मुळाशी आमच्या कोण आहे. तर हे जोपर्यंत तुम्ही शोधणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी म्हणजे येणाऱ्या पिढीवर याचा परिणाम होणार आहे. त्यांच्या जर 10 पिढ्या मागच्या, म्हणजे एकदा गोष्ट मला आठवली की राज्यमंत्री आपले श्रीकांत जिचकार असताना त्यांनी असं म्हटलं होतं तिथे संसदेमध्ये की 4 जे म्हणे इथे संप झाले त्या 4ही संपामध्ये वेळेवर जेव्हा संपाला गेलेत लोक, त्यावेळेला संपावर गेलेत तेव्हा जी अगदी त्वरित जी हे करण्यात आली भरती, त्याच्यामध्ये 90% ब्राह्मण भरले होते. म्हणजे याचेही फायदे घ्यायचे, अंदरून हेही घ्यायचं, ओपनलाही हे करायचं, सांगायचं का आर्थिक आधारावर आम्हाला द्या. आर्थिक आधारावर तुम्हाला कसं देणार आहे? आर्थिक आधारावर इथं तर कंट्रोलचे कार्ड सुद्धा श्रीमंतांनी काढलेले आहेत. मोठमोठे डॉक्टर लोक त्या पिवळ्या कार्डाच्या ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये, आणि गरीब बसला आहे तसाच. कंट्रोलचे गहू घेतात. माझ्याच गावात मोठा एक डॉक्टर म्हटलं काय आम्ही विलासराव देशमुखांना भेटलो इथे वरच्या बंगल्यावर. त्यावेळेला मी म्हटलं साहेबांना, म्हटलं सर हे तर म्हटलं, अरे म्हणे आपण ते पिवळे कार्ड दिले ना म्हणे विलासराव, म्हणजे आम्ही 1-2 जण होतो. तर म्हटलं सर तुम्ही जे कार्ड दिले, रुपाताई होत्या, तुम्ही म्हटलं ते कार्ड दिले ना तर ते कार्ड तर म्हटलं श्रीमंतां, अरे असं आहे का म्हणे, म्हणजे सांगा. म्हणजे हे सगळं जे आहे या पद्धतीने असं हे सगळं शिस्ते आहे आणि याच्यामध्ये एक वर्ग हात धुतो आणि इथे शोषण आपलं होते आहे. तर आपण हा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून शिक्षणात सुद्धा आपण मुलांना सांगतो उदासीनता आलाय. आमचे पोरं काय म्हणतात की बाबा मला रिझर्वेशनच नाही आहे, मला नोकऱ्या नाही, तर मी कशाला म्हणते मी शिक्षण घेऊ. तर शिक्षणाविषयी उदासीनता सुद्धा आपल्याला फेकावी लागेल, आपल्याला शिकावंच लागेल. म्हणजे मी तुम्हाला सांगते की ते दुःख, शिक्षण सोडण्याचं दुःख जसं ब्राह्मणाच्या पोरीला होते, सवर्णांच्या पोरीला होते की तिला जर शिक्षणातून काढलं तर ती रडेल, त्याचं दुःख राहील तिला. पण माझ्या जर भांडेवालीच्या पोरीला जर शाळेतून काढलं ती काय म्हणेल की चल मी आनंदी होईल, चल माझ्या आईसोबत मला आज भांडे घासायला जायला मिळेल. तर ही जी भावना आहे, ही संवेदना आहे, ही संवेदना समाजामधली आपल्याला जागृत करावी लागेल असं मला वाटतं. त्या संवेदनावर इथला माणूस आणून ठेवावा लागेल. आणि मी आता बोलायची इच्छा असूनही फार काही बोलणार नाही, पण मात्र महत्त्वाच्या पदावर जे काही उच्चवर्णीय लोक आहेत, सवर्ण लोक आहेत, त्या तुलनेमध्ये आपण कुठेच नाही आहोत. आपल्याला म्हणजे न्यायालयामध्ये आपण नाही आहोत, नंतर कुठल्या मोठमोठे कारखानदार इथले जे आहेत, उद्योगपती आहेत, याच्यामध्ये आपण कुठेच नाही आहोत. तरीसुद्धा आपण कुठल्या गोष्टीचं नेमकं अनुकरण करून राहिलेलो आहो याचं चिंतन करण्याची वेळ अशा परिषदांच्या निमित्ताने निर्माण होते. आणि ते चिंतन तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटते. आणि आपण लढाईसाठी तयार राहायला पाहिजे. जनगणनेच्या प्रश्नासाठी आपण रस्त्यावर आलो पाहिजे. जोपर्यंत इथे जनगणना होणार नाही, का नाही देऊन राहिले हे जनगणना? ते ओबीसी आरक्षणामध्ये ताई बोलल्या, सुषमाताई, किंवा ते 33% जे बायांना जे आरक्षण देण्यात आलं, तर तुम्ही लोकसभेमध्ये मोदींनी ते मंजूर केलं मोदींनी, पण हे काय म्हणतात की तिथे ओबीसींना काहीच स्थान नाही आहे, तिथे SC NTचे मला वाटते आरक्षणामध्ये नावं दिली. तर या पद्धतीने जर असं शोषण झालं तर स्मार्ट इंडिया बनणारही नाही आणि स्टँडअप इंडिया होणार नाही. फार अगदी वल्गना आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि इतकं बोलून याच्यानंतर आपले अध्यक्ष बोलतील, मी आपले रजा घेते. धन्यवाद.